इथे वाजत आलेले होते 9 आणि माझी झालेली होती गुड मॉर्निंग। आणि आमच्या पोरांनी सगळं जेवढे नव्हते तेवढे सगळे किलोने उलटे पुलत करून ठेवले होते, सगळा रस्ता ब्लॉकेज करून ठेवला होता। त्याच्यानंतर मी त्याला इकडे दूध पाजत होते, दुधामध्ये थोडी कॉफी टाकली होती। त्याच्यानंतर मी सगळा राडा आवरला, चव्हाण साहेबाच्या हातरून वगैरे काढलं, सगळं आवरलं आणि चव्हाण साहेब गेले होते बाहेर। त्याच्यानंतर शिवला म्हणजे घरी गेले होते, घरी येऊन त्याला बंदूक आणि शर्ट आणलं होतं, त्याच्या काकांनी ते घेऊन आले। त्याच्यानंतर आम्ही गेलो शेतात, इकडं चिंगाट आम्ही गेलो की आमच्याकडे पळत आला। त्याच्यानंतर शिवच्या आणि पप्पाचे लागले भांडणं। शिवचा आणि पप्पाचं बिलकुल जमत नाही, त्यांचा 36चा आकडा तो म्हणत होता बाबा तुम्ही माझ्या डोक्याला वैताग दिला, तर ते बोलत नव्हतं, ऍक्शन करून दाखवत होता। त्याच्यानंतर तो गेला मम्मीकडं आणि मम्मीला जाऊन त्यांनी जू केलं, म्हणजे तो पाया पडणे का त्याला ते जू म्हणतो, देवालाच्या पाया पडण्याला पण जू करतो, कोणाच्या पण पाया पडायचं म्हणलं की जू करतो, महाराजांच्या पाया पडायचं म्हणलं की जू करतो। तर व्हिडिओ वगैरे शूट केले आणि त्याच्यानंतर माझं आलेलं होतं पार्सल जे की ठेवलं होतं इथं शेजारी। तर ते पार्सल मी ओपन केलं तर काहीतरी 472 रुपयाचं होतं। ते काय होतं आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल। त्याच्यानंतर शिवला झोपी घातलं, जेवण वगैरे त्याने शेतातच केलं होतं। त्याच्यानंतर तो उठला आणि आम्ही परत गेलं, कुठे गेलो, फिरायला म्हणते जेवायला बाहेर। ॲक्च्युली मी 3 दिवसापासून रोज बाहेरच जेवते, घरी स्वयंपाकच नाही केला। काल रात्री फक्त खिचडी केली होती। परवा दिवशी मी जे बीडला गेले होते तर त्यांच्यासोबत गेले होते हॉटेल जेवायला। नंतर काल आम्ही दिवसभर सकाळी आणि दुपारी येताना पण बाहेरूनच खाऊन आलो होतो आणि रात्री खिचडी खाल्ली आणि परत आज सकाळी मम्मीकडं खाल्लं आणि परत आज रात्री म्हणजे रात्रीचाच टाईम होता, 5-5:30 वाजले होते। आता काय रात्री भूक नाही लागत, आम्ही एकदा जेवतो इव्हिनिंगला, मग ते पण आज बाहेरच होतं। तर 2-3 दिवसाचं माझं पूर्ण म्हणजे काही म्हणजे स्वयंपाकच केला नव्हता, तरी भांडे कुठून पडतात काय माहिती। मग मस्तपैकी आम्ही पोटभर फुल जेवलो। चव्हाण साहेबाचा होता शनिवार, तर त्यांनी शनिवार सोडला तिथेच। ते शनिवार म्हणजे त्यांना फराळाचं वगैरे काहीच नाही करायला लागत, ते काय म्हणतात ते काहीच नाहीत खात सकाळपासून रात्रीपर्यंत, डायरेक्ट एकदा सोडतात म्हणजे जेवण करतात आणि बाकी नाहीत खात काही दुसरं। तर इकडं एक बिर्याणी, व्हेज बिर्याणी मागवली होती, नंतर काजू करी, नंतर बटर नान, मला रोटी। त्याच्यानंतर फुल जेवण केलं आणि आम्ही निघालो नेकनूरकडे यायला, कारण आम्हाला जाऊन पाणी पण मारायचं होतं बांधकामावरती। आणि इकडं शिवांश आणि त्याच्या पप्पाचं सुरू होतं लपणाछपणी। तर इथं लग्न होतं कोणाचं तरी, त्याच्यामुळे हे असं लावलेलं होतं। ॲक्च्युली हा कॅमेरा ना माझ्या हातामध्ये चालू राहिला होता, म्हणून वाकडं तिकडं दिसत असेल तुम्हाला, तर ते मनानेच चालू राहिला होता। तर इकडं आम्ही आलो घरी। नंतर इकडं बघा रात्री शिवने कसं भारी दिसत होता, त्याला बेल्ट लावला होता माझा। त्याच्यानंतर भांडे वगैरे घासले। नंतर इकडं शिव आणि त्याचे पप्पा खेळत होते त्याच्या काकाने आणलेल्या तलवारीसोबत।